नमस्कार. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती. दिवसभर तेजी टिकून होती. आजच्या तेजीचं मुख्य कारण म्हणजे GST मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत ती सुधारणा दिसू शकेल. याखेरीज S&P या कंपनीने भारताचं रेटिंग अपग्रेड केलेलं आहे. इतरही जागतिक घडामोडी चांगल्या आहेत. या गोष्टींमुळे आज मार्केटमध्ये तेजी दिसलेली आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 676 पॉईंटने वाढून 81,274 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 246 पॉईंटने वाढून 24,877 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE ऑटो इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 4.26% वर आहे. BSE कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 3.08%, BSE रियालिटी इंडेक्स 2.19% वर आहे. BSE IT इंडेक्स 0.43% खाली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 1%, BSE स्मॉल कॅप इंडेक्स 1.39% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: मारुती सुझुकी 8.75%, हिरो मोटोकॉर्प 5.86%, बजाज फायनान्स 5.08%, नेस्ले 5.02% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ITC 1.25%, L&T 1.14%, इटर्नल 1.10%, टेक महिंद्रा 1.04% अशी घसरण आहे. आज FIIने बऱ्याच दिवसानंतर 551 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 4,104 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. मार्केट बंद होताना रुपयाच्या दरात 20 पैशाची सुधारणा झाली असून रुपयाचा दर हा 87 रुपये 35 पैसे प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.